तुझ्यासारख्या खरकट्यांवर जगणाऱ्यांपेक्षा मी किती चांगला आहे दाखवून देईन मी. हा तू आणि तुझी दुनिया. आणि हा मी. तुला धक्काही न लावता तुझ्यापासून खूप पुढे जाऊन दाखवेन मी. पैसा याच एका गोष्टीपायी मला सारखा अपमान सहन करावा लागलाय ना. तुला धक्काही न लावता तुझ्या फार पुढे जाऊन दाखवेन मी. आता मी या जगाला दाखवून देईन की अभिजीत पेंडसे काय चीज आहे. माझं स्वतःचं असं जग उभारेन तुम्हाला गुडघे टेकत नाक घासत माझ्या समोर यावं लागेल. बेस्ट ऑफ लक. चहा. रागावला. पाऊस येईल असं वाटतंय. अहो मी काय विचारते तुम्ही काय उत्तर देताय. तुम्ही रागावलात का. कशाबद्दल. तुम्हाला माहितीये कशासाठी. मी रागवलं वगैरे नाहीये विभा. मला वाईट वाटतं. मी काय दुर्वास ऋषी आहे काय. त्या शमिकावर आपण एकसारखं रागवतो. हा तिच्या वडिलांकडनं जो गुन्हा घडला त्याच्यासाठी मी त्यांना माफ नाही करणार. पण मुलीला का आपण रागवतो. नाही आता राग नाहीये माझा तिच्यावरती. पण काय ना या रागाला घाबरून जेव्हा माझ्या घरातलीच माणसं माझ्याशी खोटं बोलतात ना तेव्हा मला तुमचा नाही माझा राग येतो. आपल्या घरातला संवाद आणि माझा राग यात माझा राग वर चढवा. मी रागवलो म्हणजे माझ्याशी कोणी खरी गोष्ट बोलायला सुद्धा धजावत नाही. मला याचं वाईट वाटतं. आपल्या घरामध्ये विचार स्वातंत्र्य आहे. एकाची हिंमत होत नाही माझ्या समोर उभं राहून सांगायची बाबा तुम्ही हे करताय ते चुकताय. आणि जी माणसं ही हिंमत दाखवतात त्यांचं तू ऐकतोयस कुठे. मी दाखवते हिंमत वेळोवेळी की ही मुलगी आणि तिचं कुटुंब चुकीचं आहे. अरे आपले पूर्वज कुळ मूळ वाडवडील गोत्र हे सगळं बघून लग्न ठरवायचे का. ते काय वेडे होते का की त्यांचा वेळ जात नव्हता. हा सांग ना. अरे सुभाष हे सगळं पिढीजात आणि परंपरागत असतं. आता या कुटुंबाचा इतिहास आपल्याला आधी कळला असता तर आपण या मुलीचा स्वीकार केला असता का. केला असता नसता ना.
पण माणसाचा इतिहास आणि त्याचं पूर्व आयुष्य हेच त्याच्या स्वभावाचं कारण असतं. आपल्या बाबतीत जे काही घडून गेलं ते आपल्याला सहजासहजी विसरता येईल विसरता? तुम्ही विसरू शकाल? मेघना विसरेल का? अभि विसरेल सगळं? एखादी गोष्ट गंमत म्हणून वाचली तरी ती अनेक वर्ष आपल्या डोक्यात राहते. हा तर प्रत्यक्ष आलेला आपल्याला दाहक अनुभव आहे. हा कसा विसरता येईल रे आपल्याला? हा सांग ना. सासूबाई, ह्या सगळ्या नकोशा आठवणी आहेत ना, मग त्या हव्या हव्याशा असल्यासारख्या का उराशी बाळगायचं? कधी सोडणार आपण हे सगळं? आणि आई, आठवण महत्वाची की नातं महत्वाचं? माझ्या मते नातं महत्वाचं. शमिका आपल्या घरामध्ये मुलीसारखी राहते, आपल्याला तिच्याबरोबर राहायचंय, तेव्हा ते नातं जपलं पाहिजे. त्या नात्याला टोचणाऱ्या आठवणींचा असर कशाला जपायचा? आई सोडून दे हे सगळं. मोकळी हो, आनंदाने जगायला शिक. मला नाही जमायचं मला. अभिजितच्या मनात अजूनही डॅड विषयी कडवटपणा आहे आणि हाच कडवटपणा गेले काही दिवस आमच्या नात्यात उतरलाय. अशाने आमचं इतकं सुंदर नातं बिघडायला वेळ नाही लागणार. माई बरोबर म्हणायची, नात्यांना एकदा या कडवटपणाची वाळवी लागली ना की सुखाच्या सगळ्याच क्षणांचा भुगा होऊन जातो. नाही, मी असं होऊ नाही देणार. मी आमच्या नात्यातला हा कडवटपणा नक्की पुसून टाकेन. तो सगळा गोडवा परत आणीन ज्याने इतके दिवस आम्हाला बांधून ठेवलं होतं. हो, मी बदलवेन सगळी परिस्थिती. ही परिस्थिती आता बदलवलीच पाहिजे. जय काय उद्या कोणीही माझ्या समोर येऊन मला फालतू प्रश्न विचारता कामा नये. या पुढच्या आयुष्याचं हेच ध्येय असेल माझं. अभिजितच्या आयुष्याला काही ध्येय आहे की नाही हेच बघायचं होतं डॅडना. आणि काही करून मला अभिजितला पटवता आलं पाहिजे. आपल्या घरातल्यांना त्रास व्हावा अशी अजिबात इच्छा नव्हती डॅडची. माझ्या इतकीच माझ्या घरातल्यांची काळजी आहे डॅडना. माझ्या घरातल्यांनी किंवा मी कधीही कोणालाही त्रास दिला नाही, कोणाच्या वाईटाचा विचार केला नाही. कधी कधी वाटतं हात चांगुलपणा नडला की काय. नाही, बस झाला. आपण जास्त चांगले वागलो की लोक फायदा घेतात आपल्या चांगुलपणाचा. आता नाही. माझं वागणं, माझं बोलणं, माझे विचार सगळं बदलवेन मी. आता कोणाला फायदा नाही घेऊ देणार माझ्या चांगुलपणाचा. उलट मला कसा फायदा करून घेता येईल, कसं मोठं होता येईल, श्रीमंत होता येईल याचाच विचार करेन मी सतत. आयुष्याच्या या रेसमध्ये आता जिंकायचंय बस. झाली कॉफी पिऊन? आता बोल, काय बोलायचं होतं माझ्याशी? सी रिया, तुझ्या आयुष्यात ना आता एक खूप मोठा बदल घडणार आहे. म्हणजे एक अशी तुझ्या आयुष्यात ना एक खूप मोठी संधी अशी सहज चालून येणार आहे. त्या संधीचा स्वीकार कर, तिचं सोनं कर. तर ती संधी अशी आहे की मी चंद्रशेखर म्हणजे चंदू तुला माझ्या नाटकात एक मध्यवर्ती भूमिका देणार आहे. मग ती मोठी संधी आणि मोठा बदल ते कुठे, म्हणजे काय ते? अगं हाच मोठा बदल आहे, हीच संधी आहे तुझ्यासाठी. व्हॉट? हा, माझ्या एका नाटकात मी तुला काम देणार आहे हिरोईन म्हणून. मग आणि तुझ्यासाठी या सुवर्ण संधी. हा चंदू, तू ना जरासा वेडास हे मला माहिती होतं, पण पूर्ण वेडास हे आजच कळतंय मला. मी आणि तुझ्या नाटकात काम? नो वे. मला काही दुसरं काम नाहीये का चंदू? नाही, चांगला प्रश्न विचारलास तू. पण तुला काय कामं असतात दुसरी? लिपस्टिक लावणं आणि गाड्या घेऊन फिरण्याशिवाय?
एक मिनिट. हे बघ रिया, काय माहिती का, मला नाटकासाठी हिरोईन पाहिजे. मी कॉलेजमध्ये खूप ऑडिशन्स घेतले पण एकही धड पोरगी नाहीये. मी शेवटी मग काय झालं माहिती का, की परवा असं वहिनींशी बोलता बोलता तुझे फोटोज मला दिसले, तर मला असं वाटलं की तू बरीच दिसशील ज्युलियट म्हणून, नाही का. आणि कामही तसं बरं करशील तू, हो की नाही. आणि मग देशील नाही का येऊन तू ऑडिशन्स प्लीज. ओ, आता कुठे गेला तुझा मास, तुझा रुबाब, तुझा ऍटिट्यूड, तुझी आईट, हा मिस्टर चंदू? ठीक आहे, अजून थोडीशी रिक्वेस्ट कर, मग मी जरा विचार करते. ओके. हॅलो, मी इतकाच बरा वागू शकतो. माझं डोकं फिरलं ना तर जे ना ते पण नाही दिसणार. एक तर तुला काही काम नाहीये, पैसे कमवायची तुला गरज नाही आणि अक्कल तर नाहीच नाही. चंदू प्लीज. प्लीज काय, त्याच्यापेक्षा मला वाटलं की माझ्या ग्रुप सोबत काम करून तुला एक नवीन संधी मिळेल, जरा डोक्याला जरा चालना मिळेल. पण तुझं काय अवघड आहे, डोक्यात सगळा भुस्सा भरलाय तुझ्या. आता माझ्या नाटकात आली असती तर जरा पॉझिटिव्ह चेंज मिळाला असता तुला, काहीतरी बऱ्या लोकांशी ओळखी झाल्या असत्या. पण मला माहित नाही का, स्वतःला आजमावून बघता आलं असतं. नवं चॅलेंज घेण्यासाठी ना पॉझिटिव्ह ऍटिट्यूड लागतो, जिगर लागते, जिगर. तुझ्याकडे कुठून आला पॉझिटिव्ह ऍटिट्यूड? चंदू, चंदू तू जर आता गप्प बसला नाहीस ना तर मी ही उरलेली कॉफी तुझ्या डोक्यावर होते ना. होत ना, होत. चंदू प्लीज. अँड लिसन, मला जराही इंटरेस्ट नाहीये तुझ्या त्या फालतू नाटकात काम करण्यात, कळलं? अरे हॅट, माझ्या नाटकात काम करायची भीती वाटते तुला? नाटकात कशाला, 4 चांगल्या माणसात मिसळायची भीती वाटते. हे सगळे म्हणून नाटकं चालले. चंदू प्लीज गप्प बस. तुझ्यासारख्या 56 पोरी मिळतील मला, 57 मिळतील, 58 मिळतील. मग जा ना, फुट ना, फुट. जातो ना, मी जातो, मला काय गरज नाही तुझी. जा जा, जस्ट गेट लॉस्ट, गो. स्वतःला अरे ये रही है. तुझीच वाट बघत होतो मी. कसं आहे डॅड, आता बरं वाटतंय ना? डॅड, मी तुमच्यासाठी प्रसाद आणलाय, देवळात गेलो होतो. ठीक आहे. कसं चाललंय काम? काम व्यवस्थित चालू आहे, पण ऑफिसमध्ये सगळेजण तुम्हाला मिस करतात. पण डॅड, तुम्ही प्लीज कामाचा विचार करू नका, आम्ही आहोत ना. या विषयावरती बोलण्यासाठीच मी तुम्हा सगळ्यांना इथे एकत्र बोलावले. अच्छा. मला ऑफिसमधल्या कामाचे रिपोर्ट्स पोहोचतात. छान पद्धतीने तू ऑफिस सांभाळतोस. तिथली माणसं, क्लायंट्स. तेव्हा मी अतिशय महत्वाचा एक निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय तुम्हा सगळ्यांना सांगण्यासाठी मी इथे बोलावलंय. माझ्या कंपनीमधले, म्हणजे आपल्या कंपनीमध्ये 25% शेअर्स मी तुझ्या नावावरती करतोय. डॅड, कशाला हे सगळं? आय मीन, तुम्ही हे सगळं नाही केलं तरी पण मी माझी कंपनी, सॉरी, आपली कंपनी तितक्याच ताकदीने सांभाळेल. जे हे तुझं अवॉर्ड आहे असं समजतो. तुझ्या सच्च्या पक्क्या इराद्यांची जाणीव झालेली मला, आणि म्हणूनच मी तुला या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर मी बनवते तुला. ठीक
ठीक आहे डॅड, तुम्ही म्हणाल तसंच होईल. पण डॅड मला या पोझिशनची नको आहे. मला तुमच्या आशीर्वादांची गरज आहे. शमिका, सगळं ठीक आहे? काय चाललंय? बस बस म्हटलं ना. काय तुझ्या बाबांची तब्येत बरी आहे ना? हो, बाबांची तब्येत बरी आहे आता. म्हणजे डॉक्टर म्हणाले की थोड्या दिवसात सुधारेल तब्येत. आणि तुझी तब्येत? तुला काय झालंय शमिका? अगं चेहरा का उतरलाय तुझा असा? आणि दाराकडे का बघतेस? वाट बघतेस कोणाची? हो, अभिची वाट बघतेय मी. अगं अभिची आज मीटिंग होती, विसरलीस का? आणि हो, त्याचा फोन आला होता की मीटिंगला खूप उशीर होणार आहे आणि तो आता रात्रीचा शो करून मगच यायचा परत. अच्छा, ठीक आहे. खरं तर मला जरा महत्वाचं बोलायचं होतं त्याच्याशी, म्हणून आपली वाट बघत बसले. रात्रीच्या जेवणाची तयारी करायची असेल ना? येते आई. Oh, thank you, Gaga. वाव, मिस्टर जयप्रभू, एखाद्या मोठ्या कंपनीच्या सक्सेसचा आलेख पण असा चढता नसेल ना, असा चढता आलेख तुमचा आहे खरंच. नाही म्हणजे पत्ते खेळायला बसताना माणूस हुशारीने बसतोच, पण कधी कधी जर त्याला पत्ते चांगले आले तर जे काय होतं ना, तसं तुझं झालंय बघ. सिरियसली. पण एक लक्षात ठेव जय, तुझे पत्ते आहेत ना ते मी पिसले, मी वाटले. यु नो, दॅट मीन्स आय एम युअर लेडी लक. Yes, lady. I'll not forget this. मी हे विसरणार नाही. विसरलास तर तुलाच महाग पडेल, कारण तुला कुठले पत्ते आले ते मी कधी समोरच्याला सांगू शकते, नाही का? अहो सत्यराजे, आपण पार्टनर्स आहोत ना, आणि पार्टनर्सनी आपले पत्ते असे दुसऱ्यांना सांगायचे नसतात, हो ना? डोंट वरी. आपण केलेले गुन्हे, आपण केलेले झोल एकत्र केले
त्यामुळे वी आर पार्टनर्स इन क्राईम. राईट. गुड 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 गुड. म्हणजे काय आहे की आता तुला पुन्हा जाणीव करून द्यायला नको. तू म्हणालच आहेस ना की वी आर पार्टनर्स इन क्राईम. तेव्हा लक्षात ठेव, तू जे काही क्राईम केलेस ते सगळे मला माहिती आहेत. तसा तू खूप चांगला मुलगा आहेस. म्हणजे तुला खरं तर जाणीव करून द्यायला नको, मी पण म्हटलं एकदा आठवण करून द्यावी. यु नो, इन केस यू फॉरगेट. हॅव फन बेबी. संध्या राजे, कुठे गेली कुठे तुमची हुशारी? जेलमध्ये सगळी हुशारी विसरून आला की काय? जोपर्यंत मी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करत नाही ना, तोपर्यंत माझे खरे रंग कोणालाच कळणार नाही. वेडी आहे बाई. त्याला ते मेकओव्हर केल्यापासून आहे ना, तिच्या बुद्धीचा प्रॉब्लेमच झालाय.